तर विधान परिषदेच्या या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे। अशातच विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी घोडेबाजार केल्याचे आरोप एकमेकांवर आता करण्यात येत आहेत। दरम्यान घोडेबाजार झाल्याचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाचा हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे घोडेबाजार त्यांनी करायचा आरोप आमची तर 100% व्यवस्थित सगळं प्लॅनिंग आणि व्यवस्थित आमच्याजवळ संख्याबळ आहे। त्यांनी त्यांचीच काळजी घ्यावी, आमची काळजी करण्याची आवश्यकता नाही। काँग्रेसचे आमदार जर म्हणत असतील तर मला 4 नाही 10 येऊ शकतात। काँग्रेस आता संध्याकाळी तपासून घेईल। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका